नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत वर्बला आपण एस किंवा ईएस कधी लावायचं. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे प्रोनाउन्स आहेत आय, यू, वी, दे. एकत्र आपण बघूया. याला कुठलंही वर्ब घेतलं प्रेझेंट टेन्स मध्ये की त्याला एस लागत नाही. मग आपण इथे वर्ब घेऊया लाईक. सो असं होणार आय लाईक, यू लाईक, वी लाईक आणि दे लाईक. ओके. आणि ही, शी, इट या तिन्हीला एस लागतं. सो इथे एस लागलेला आहे. तो ही लाईक्स, शी लाईक्स आणि इट लाईक्स. म्हणजे वाक्य आपण असं म्हणू शकतो, आय लाईक टू स्विम, असं हे होऊ शकतं वाक्य. आणि इथे पण टू स्विम होऊ शकतो. आता जेव्हा या सगळ्याबद्दल आपण नेगेटिव्ह वाक्य बनवत आहोत, जेव्हा आपण नेगेटिव्ह मध्ये बोलणार आहोत, तेव्हा आपण डू वापरतो मध्ये, की आय डू नॉट, आणि पुढे जे बोलायचं ते बोलतो. ठीक आहे. मग आपण हे सेम प्रोनाउन घेतले. तर आपल्याला जर ह्याच्याबद्दल बोलायचं तर आपण फक्त इथे डू नॉट येणार, म्हणजे शॉर्ट फॉर्म मध्ये डोंट. आणि इथे येणार डज नॉट और डझंट. जेव्हा आपण आय, यू, वी आणि दे बरोबर डोंट वापरतो तेव्हा आपल्याला पुढच्या वर्बला काही प्रॉब्लेम येणार नाहीये, कारण आपण इथे एस किंवा काही ईएस वापरत नाहीये. जेव्हा आपण ही, शी, इटला डझंट किंवा डज नॉट वापरतोय तेव्हा काही लोक काय करतात, पुढच्या वर्बला एस लावून टाकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी दाखवते. ही, जेव्हा आपण म्हणतो ही डज नॉट, तेव्हा आपण परत पुढे लाईकच घेऊया. आपण आता इथे वाक्य बघतोय ही डज नॉट लाईक. ठीक आहे. तर इथे बरेचदा कन्फ्युजन होतं. आपण इथे ही वापरलं आणि इथे काय आपल्याला नियम माहिती आहे की इथे एस लावायचा असतो. मग आपण बरेचदा इथे एस लावून टाकतो या वर्बला, लाईकला. तर आपण इथे ऑलरेडी डज वापरलेला आहे, इथे ईएस ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे आपण या वर्बला एस लावायचा नाही. जेव्हा आपण प्रश्न फॉर्म करणार आहे डज वरून, डज ही लाईक इट. ठीक आहे. आता परत तेच आहे. आता नियम आपल्याला तोच माहिती आहे की वर्ब बरोबर एस वापरायचा आहे. तर आपण बरेचदा चूक करतो, बरेच लोक चूक करतात, इथे डज ही लाईक्स इट म्हणून टाकतात, इथे एस वापरून टाकतात. तर हा एस चुकीचा आहे. इथे एस वापरायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी इथे डज वापरलेला आहे. त्यामुळे फक्त हे डज ही लाईक इट एवढंच येणार. आता आपण वर्ब एक्झाम्पलला लाईक हे घेतलेलं आहे, इथे ऑलरेडी ई आलेला आहे, त्यामुळे आपण इथे फक्त एस वापरलेला आहे. बरेचसे असे वर्ब्स आहेत ज्याच्या शेवटी ई नसतो, तर तिथे आपल्याला ही, शीट बरोबर ई एस वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल आपण जर वॉश हे जर वर्ब घेतलं इथे, तर आपल्याला इथे वॉशच्या शेवटी ई एस वापरायला लागेल. ही वॉशेस, आणि इकडे करू आपण ही वॉशेस हिज क्लोथ्स. आपण इथे वॉश घेतलेला आहे वर्ब, तर इथे आपल्याला ई एस वापरायचा आहे आणि वॉशेस हिज क्लोथ्स असे येणार. एस आणि ई एस आपण आता हे वर्ब मध्ये बघितलेलं आहे. काय वर्बच्या वेळी आपल्याला ही, शी, इटला आय एस लावायला लागतं. आपण एकतर एस ई एस लावतोय और एस लावतोय और आय ई एस लावतोय. आता आय ई एस कधी लावायचं हे आपण बघूया. वर्बच्या एंडिंगला जेव्हा वाय असतो, जेव्हा वर्ब वाय ने एंड होतं आणि त्याच्या आधी वायच्या आधी जेव्हा कॉन्सोनंट येतं तेव्हा आपल्याला आय एस लावायचं असतं. ठीक आहे. आता कॉन्सोनंट म्हणजे काय हे आपल्याला प्रश्न पडला असेल. आपल्याला हे माहितीये, वॉवेल्स माहितीये की काय आहे. ए, आय, ई, ओ आणि यू हे वॉवेल्स आहेत. 5, 1 2 3 4 5. ओके. बाकीची जी उरलेली अक्षरं आहेत त्याला कॉन्सोनंट्स म्हणतात, म्हणजे बी, सी, डी, एफ, सो ऑन, झेड पर्यंत. ठीक आहे. हे आहेत कॉन्सोनंट्स आणि हे आहेत वॉवेल्स. जेव्हा वर्ब वाय ने एंड होतं, आता इथं आपण एक घेऊया एक्झाम्पल, कॉपी. आता हे जे वर्ब आहे कॉपी, आता हे वाय ने एंड झालेलं आहे इथे आणि त्याच्या आधी कॉन्सोनंट आला आहे पी. तर जेव्हा आपण ही शीट बरोबर वापरणार हे वर्ब, तेव्हा आपण आय एस इथे आय एस लावणार. ही
कॉपीज इट. ठीक आहे, ह्याच्यामधलंच कन्फ्युजन काय आहे की आता जर वर्ब जर वाय ने एंड होत असेल आणि त्याच्या आधी जर वावेल असेल तर आपल्याला फक्त एस लावायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता जर वर्ब आहे ओबे, आता इथे बघू शकता ओबे मध्ये शेवटचं अक्षर आहे वाय आणि त्याच्या आधी वावेल आलंय ई. मग आपल्याला इथे फक्त एस लावायचा आहे, म्हणजे ही ओबेज. ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर काही शंका असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.